स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कसं मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। स्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो। प्रथम स्थान काय दर्शवतं? तुमचा आत्मविश्वास। लग्न स्थानामध्ये राहुदेव जागृत अवस्थेमध्ये गोचर करतात, त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास आहे, परंतु चुकीचे निर्णय तुमच्याकडून वारंवार घेतले जात आहेत। कुठल्याही प्रकारे विचार करून मगच निर्णय घ्यायचा आहे, त्या निर्णयापर्यंत पोहोचायचा आहे, हा सल्ला तुम्हाला प्रथम राहील। याचबरोबर धनाधिपती धनात्न गोचर करतायत, त्यामुळे एखाद्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लाभाचे शुभ संकेत येऊ शकतात। कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्रण मिळू शकतं, काही अंशी मतभेद होऊ शकतात। या संपूर्ण महिन्याभर तृतीय स्थानावरती गुरुदेव होता, जे षष्ठातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला काही अंशी समजून घेताना नातेसंबंधामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होऊ शकतो, वाद होऊ शकतात। विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे। तृतीय स्थानाकडे जाऊया। तिसऱ्या घरावरनं पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी पाहिली जाते। या ठिकाणी मंगळ देवतेची रास येते। मंगळ देवतेचं गोचर कर्मस्थानातनं होते। मंगळदेव तुम्हाला कार्यक्षम बनवतील, प्रत्येक कार्यातला आनंद घेता येईल किंवा ते कार्य केल्यामुळे तुम्हाला परमानंद होऊ शकतो, विशेष आनंद, समाधान मिळू शकतो। याचं कारण म्हणजे मंगळदेव ते स्वतःच्या राशीतनं कर्मस्थानातनं गोचर करतात। क्रिया करून पाहणं हा तुमचा स्वभाव आहे। कुठलीही गोष्ट आहे ती स्वतः करून पाहणं आणि मगच त्यात अगदी उत्तमरित्या अनुमोदन देणं हा तुमचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामध्ये वारंवार आता चांगला बदल होऊ शकतो। प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने तुम्ही पाहू शकणार आहात। याचं आणखीन कारण म्हणजे बुधदेवांच्या युतीमध्ये मंगळदेव गोचर करतात। बुधदेव तुम्हाला योग्य पद्धतीने निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील। काही निर्णय चुकू शकतात असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला नात्यामध्ये अंतर, दुरावा निर्माण होणार नाही, ही गोष्ट सांभाळायची आहे। मग ते अगदी नातं भावंडांचं असू दे, मित्रमंडळींचं असू दे किंवा पत्नी पतीचं असू दे, या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाहीत, ते सांभाळता येतील, ते नातं सांभाळता येईल, याच गोष्टींकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे। चतुर्थ, वाहन वास्तूचं सौख्य पाहताना ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय ती तुमच्या स्वतःच्या मालकी हक्काची असो किंवा भाडेतत्वावर घेतलेली, त्या वास्तूमध्ये सुख मिळणं, समाधान मिळणं तितकंच महत्वाचं असतं आणि ते प्राप्त होऊ शकतं। यासाठी तुम्हाला शुक्रदेवांची विशेष कृपा आहे, कारण शुक्रदेव स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत, रवियुक्त गोचर करतायत, त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येणं किंवा कुटुंबामध्ये कलह, वाद आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी थोडंसं नैराश्यजन्य होणं, अशा काही गोष्टींना तुम्हाला जावं लागत असेल, आता त्यामध्ये सुधारणा होऊ शकते। 16 नोव्हेंबर नंतर तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य, मांगलिक कार्य सुद्धा घडू शकतं। आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक बैठक वाढू शकते, अशा पद्धतीने सुद्धा शुभ संकेत आहेत। ज्यांना वास्तू खरेदी करायची, वाहन खरेदी करायचे, अशा वर्गांना सांगू इच्छिते, या महिन्याच्या 16 तारखेनंतर प्रयत्न करा, अधिक चांगली फळे तुम्हाला दिसून येतील। राशीपत्रिकेतील पंचम भावाकडे जाऊया। शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय 5व्या घरावरनं पाहिलं जातं। प्रणय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात, जे मंगळयुक्त दशमातनं गोचर करतायत, त्यामुळे प्रणयाचं सौख्य या महिन्यात उत्तम आहे। काही अंशी मतभेद राहतील, हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पण अगदीच अल्प प्रमाणात नाही। त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कॉमर्स साइडने, सायन्ससाठी शिक्षण घेणारा वर्ग यांना थोडासा अभ्यास वाढवायचा आहे। या महिन्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कृतिशील बनायचं आहे, प्रत्येक गोष्ट कृतीने करून पाहायची आहे, हा सल्ला तुम्हाला राहील। इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा संपूर्ण महिना अतिशय शुभ असणार आहे। कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे। राशीपत्रिकेतील पंचमावरनं संतान सौख्य पाहिलं जातं। या महिन्यामध्ये तुमच्या संततीकडनं अधिक अपेक्षा होणं, पॉझिटिव्ह होणं, अशा काही गोष्टी घडू शकतात, म्हणून सुद्धा तुम्हाला अधिक चिंता, काळजी आपल्या संततीची वाटणं आणि त्या माध्यमातून थोडंसं मानसिक तणाव येणं, या गोष्टी होऊ शकतात, तर नक्की काळजी तुम्ही त्या संदर्भात सुद्धा घ्यायची आहे। राशीपत्रिकेतील 6ष्ठ भाव काय दर्शवतो? तुमचं आरोग्य। या ठिकाणी कर्क रास येते, या ठिकाणी गुरुदेव येत आहेत। गुरुदेव या ठिकाणी आले की तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये पाठदुखीचा, कंबरदुखीचा त्रास, मनामध्ये सातत्याने चंचलता, या गोष्टी होऊ शकतात, म्हणून विशेष काळजी तुम्ही स्वतःची घ्यायची आहे। शनी महाराज तुम्हाला 7.5 देत आहेत, त्यामुळे तुम्हाला नक्कीच सांधेदुखीचा, पाठ दुखण्याचा त्रास होऊ शकतो आणि तो बळावू शकणार आहे। त्याचं कारण म्हणजे षष्ठातील गुरुदेव तुम्हाला या काही आरोग्याच्या तक्रारी निर्माण करून देऊ शकतात, म्हणून एक विशिष्ट उपासना गुरुदेवांची सांगणार आहे, ती तुम्हाला करायची आहे।
षष्ठ स्थानामध्ये गुरुदेव आले, परंतु ते उच्च राशीत नाहीत. त्यामुळे जो वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक क्षेत्राशी संबंधित कामे त्यांची आहेत, अशा सर्व स्त्री पुरुष वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर अतिशय उत्तम आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करू लागाल. षष्ठ स्थानातील गुरुदेव तुम्हाला नामस्मरणाकडे घेऊन जातील, त्यामुळे तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे. सप्तम भावाकडे जाऊया. जोडीदाराचं सौख्य 7व्या घरावरनं पाहिलं जातं. या ठिकाणी सिंह राशी ते या ठिकाणी केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आहेत. केतुदेवांची फळे काय मिळतील, सप्तमातील केतुदेव तुम्हाला काय प्राप्त करून देतील, कुठली इच्छा निर्माण करून देतील, याबद्दल संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती अपलोड आहे. नक्की जाऊन तुम्ही तो समजून घ्या. त्यामध्येही काही मी उपासना दिलेल्या आहेत, त्याही करा. नक्कीच त्या माध्यमातून तुम्ही यशाकडे जाऊ शकाल. सप्तमातील केतुदेव या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य थोडंसं कमी प्रमाणात मिळवून देतील. त्यांच्यासोबत मतवैचारिकता निर्माण करून देतील. म्हणून सुद्धा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, या संपूर्ण महिनाभर तुम्हाला केतुदेवांचं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. रीम केतवे नमः या मंत्राचा जप करा. निश्चित तुमचं नातं दुभंगणार नाही, तुटणार नाही किंवा खूप मोठ्या प्रमाणात कलह वादवाद होणार नाहीत. व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अतिशय विशेष आहे. कारण या ठिकाणी मंगळदेव उपस्थित आहेत. मंगळदेव, तुम्ही धार्मिक कार्य करताय, पौरोहित्य करताय, तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करताय जे उष्ण पदार्थाशी संबंधित आहेत, अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते. केमिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते. कागद, कापड, लोखंड, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना सर्वश्रेष्ठ आहे मंगळदेवतेच्या कृपेने. कर्मस्थानातनं मंगळदेव गोचर करतात, तुमच्या बिझनेसमध्ये तेजी आणतील, अतिशय शुभ संकेत तुम्हाला आणतील. याचबरोबर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी सुद्धा या महिन्यात जास्तीत जास्त करू शकणार आहात. की लाभ प्राप्त होतो आणि त्याच्या दुप्पट तुमचा खर्चाचं नियोजन असतं आणि त्या माध्यमातून काही अंश दर महिन्याला तुम्हाला कर्ज होत राहिलेलं आहे. तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. रोज 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही गणपतीचं स्तोत्र करायचं आहे आणि ऋणमुक्त होण्यासाठी गणपतीला प्रार्थना करायची आहे. नक्कीच मंगळदेव आता वृश्चिक राशीतनं गोचर करतायत, स्वतःच्या राशीतनं कर्मातनं गोचर करतायत. तुम्हाला कामाची संधी प्राप्त करून देतील आणि त्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत करतील. त्यामुळे तोही उपाय तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. अधिक खर्चाचा म्हणजे व्यापारासाठी असणार आहे. व्यापारासाठी तुम्ही काही मशिनरी खरेदी करू शकता, काही रॉ मटेरियल खरेदी करू शकता. या माध्यमातून हा महिना सुचवतो तुम्हाला खर्चाचे योग आहेत. म्हणून तुम्ही या संपूर्ण महिनाभरामध्ये जे सांगितलेलं गणपती स्तोत्र आहे ते पठण करा. रीम केतवे नमः मंत्राचा जप करा. करणाऱ्या विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, सहस्रनामाचा पाठ करू शकता. त्या माध्यमातून तुमच्या विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होईल. साधारणतः 45 दिवसांसाठी गुरुदेवांचं गोचर हे षष्ठातनं सुरू झालेलं आहे ऑक्टोबर पासून. म्हणून तुम्हाला 6वा गुरु सुरू आहे. 4, 8, 12 गुरु अशुभ असतो विवाहासाठी, पण 6वा गुरु विवाहाच्या कार्याला अडचणी अडथळे निर्माण करून देत असतो. म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला सांगितलेलं आहे. संपूर्ण महिनाभर विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा सुरू ठेवायचं आहे. 7:30 सुरू आहे. मारुती स्तोत्राचं पठण चालू ठेवायचं आहे. शनी स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र दोन्हीपैकी एक स्तोत्र तुम्हाला नित्यनेमाने उपासनेमध्ये ठेवायचं आहे. दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना वारंवार अडचणी येतात, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये, मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावरती तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे. कोणी फोन करू नका, कारण काही वेळेस फोन एंगेज लागतो, बिझी लागतो किंवा काही वेळेस फोन उचलला जात नाही. अशा काहींच्या समस्या असतात, काहींचे कंप्लेंट्स असतात. म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते, व्हॉट्सअपचं माध्यम निवडा. त्या माध्यमातून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा तुम्हाला अधिक काही माहिती हवी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळू शकेल. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत स्वामींच्या नामजपात राहा, दत्त महाराजांच्या सेवेत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.